नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. महायुतीमधील धुसफूस वाढली. नरके पाटील यड्रावकर नाराज. गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीला बोलावले नसल्याने आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजीराव पाटील यांच्याबरोबरच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नाराजी व्यक्त केली. जागतिक जैवविविधता दिन 22 मे आणि जागतिक पर्यावरण दिन 5 जून याचे औचित्य साधून जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, गार्डन क्लब कोल्हापूर आणि डॉक्टर ND पाटील कॉलेज मलकापूर पेरेड यांच्यातर्फे टाउन हॉल उद्यानात हा हेरिटेज ट्री वॉक पार पडला. सकाळी 7 ते 9:30 या वेळेत झालेल्या या उपक्रमात विविध क्षेत्रातील 75हून अधिक निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला. 1876 मध्ये मेजरमेंट आणि उभारलेल्या ब्रिटिशकालीन इमारतीत नगर मंदिराभोवती सुमारे 8 एकर परिसरात हे टाउन हॉल उद्यान विकसित केलेले आहे. या ठिकाणी अनेक दुर्मिळ, औषधी, शोभिवंत तसेच देशी विदेशी वृक्षांची लागवड केली आहे. डॉक्टर हरीश नांगरे यांनी प्रास्ताविक केलं. डॉक्टर शिवराज जितकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं. डॉक्टर सुश्रुत हर्डीकर, डॉक्टर लक्ष्मीकांत पाटील, डॉक्टर शीतल पाटील, डॉक्टर अजय हनुमाने आणि डॉक्टर शुभांगी पित्रे यांनी उपक्रमाविषयी अभिप्राय व्यक्त केला. पल्लवी कुलकर्णी यांनी आभार मानले. टाउन हॉल उद्यानाचे अधीक्षक जयंत पानसरे तसेच पारितोष उरकुडे यांची यासाठी सहकार्य लाभलं. वनस्पती अभ्यासक डॉक्टर मकरंद एतवडे यांनी सहभागी निसर्गप्रेमींना टाउन हॉल बागेतील दुर्मिळ वृक्षांची शास्त्रशुद्ध माहिती दिली. वृक्षांचे औषधी उपयोग, पर्यावरणातील महत्त्व तसेच त्यांच्या शास्त्रीय नावाचा अर्थ याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं.